नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते, कारण गेल्या 2 आठवड्यामध्ये मला अजिबातच व्हिडिओ अपलोड करायला मिळाला नाही. खरं तर व्हिडिओ शूट केला नाही, त्याच्यामुळे तो अपलोड तरी मी कसा करणार. माझी थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे मला नाही जमलं व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि बरंचसं काय काय मी डोक्यामध्ये होतं, पण ते करता नाही आलं. आता पण जर तुम्ही बघाल तर इकडे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मला ही रिॲक्शन झालेली आहे पूर्ण स्किनला वगैरे. आणि थोडंसं मला वाटतं आता सध्या इतका प्रचंड उकाडा चालू आहे, सो त्याचा मला त्रास झाला असेल कदाचित. आणि पूर्ण तोंडाच्या आतमध्ये वगैरे सुद्धा म्हणजे जिभेला वगैरे पण खूप जास्त फोड वगैरे आलेले होते, तर बोलायलाही जमत नव्हतं मला. तर मग त्याच्यामध्ये मी काय तुमच्यासमोर बोलणार आणि काय तुम्हाला मी प्रॉडक्टबद्दल इन्फॉर्मेशन देणार. सो त्याच्यामुळे मला नाही जमलं ते करायला. आता ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित आहे आणि आता मी व्यवस्थित तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येऊ शकते. तर मागे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अजरक प्रिंटच्या साड्या विथ मिरर वर्क असा दाखवल्या होत्या आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आणि नक्कीच तुम्हाला त्या साड्या आवडल्या. आणि आता सध्या खरंच सांगते, खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत या साड्या. प्रत्येकीला अगदी वेड लागलंय ह्या मिरर वर्कच्या साड्यांचं. तर आता नवीन एक कलेक्शन आलेले आहेत पुन्हा अजरक प्रिंट आणि मिररच्या साड्यांचं. तर मी म्हटलं की ह्या नवीन साड्यांचं कलेक्शन तुम्हाला आवडेल तर तुमच्या बरोबर त्या शेअर कराव्यात, म्हणून मी त्या पटकन ऑर्डर केल्या आणि बघूया त्या सुंदर अशा साड्या. जास्त वेळ नाही घालत तर पटकन व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा. लाईक तर तुम्ही अजिबातच करत नाही, प्लीज लाईकला कंजूसी नका करू. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाईप सुद्धा करा. माझ्या कमेंट बॉक्समध्ये जेव्हा तुम्ही स्वाईप करता तेव्हा त्याच्यामध्ये HYPE असं लिहिलेलं असतं, तर त्याच्यावरती तुम्हाला काही नाही, फक्त क्लिक करायचं असतं, कारण त्याच्यामुळे जास्तीत जास्त पॉईंट मिळतात आणि जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत व्हिडिओ पोहोचतो. सगळ्यात पहिली साडी आपण बघूया. तर ही साडी आहे करीना कपूर इन्स्पायर्ड अशी. तर मध्ये तुम्ही बघितलं असेल की करीना कपूरने तिच्या भावाच्या जो रोका सेरेमनी म्हणजेच एंगेजमेंटला ती साडी नेसलेली होती आणि ऑब्व्हियसली ती एक डिझायनर साडी होती, बट त्याच साडीची सेम आता कॉपी निघालेली आहे आणि प्रचंड व्हायरल आहे ही. आणि सेलिब्रिटी लुक कोणाला नको असं, जर तो बजेटमध्ये मिळत असेल तर डेफिनेटली. आणि खरं सांगते, साडीचं फॅब्रिक इतकं सुंदर आहे आणि कलर मेन म्हणजे तुम्ही बघा, कलर किती एकदम छान, मस्त, एकदम सुदिंग आणि तरी आय कॅचिंग असा हा कलर आहे. तुम्ही बघू शकता. बघा, ह्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरर वर्क तर आहेच, पण हे बघा इकडे पूर्ण तुम्हाला हे सगळं कटदाना वर्क दिलेलं आहे. बघा इथे पूर्ण ह्या लाईन्स दिसत आहेत ना, ह्या पूर्ण सगळ्या ह्याला ना सगळं तुम्हाला हे पूर्ण कडदाना वर्क दिलेला आहे त्याच्यावर. खरंच इतकं सुंदर दिलेलं आहे. इनफॅक्ट पदराचा जेवढा पण पोर्शन आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला कडदाना वर्क प्रत्येक लाईन वरती मिळणार आहे. हे बघा इकडे तुम्ही बघू शकता, हे बघा कडदाना वर्क आहे, मिरर वर्क पण आहे. सो त्याच्यामुळे साडी खूप सुंदर दिसते, छान मस्त एकदम सॉफ्ट अशी एकदम जॉर्जेट फॅब्रिक मध्ये ही साडी आहे. हे बघा पूर्ण साडी ही तुम्हाला मग अशीच मिळणार आहे. लेंथ मस्त आहे साडीची, विड्थ पण एकदम मस्त आहे. आणि इकडे लास्टला ना हा असणार आहे तुमचा ब्लाऊज पीस. ठीक आहे, अशा प्रकारे. सो ह्याचं तुम्ही डेफिनेटली तुम्हाला हवं त्या डिझाईन मध्ये स्टिच करून घेऊ शकता. बॉलिवूड इन्स्पायर्ड अशा साड्या जर तुम्हाला आवडत असते, आणि ही साडी खरंच खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आता आणि अफोर्डेबल आहे, नक्कीच तुम्ही या साडीसोबत जाऊ शकता. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, ही आहे पर्पल रंगामध्ये साडी. आता माझा व्हिडिओ आणि पर्पल रंग नसणं म्हणजे जांभळा रंग नसणं असं कसं होऊ शकतं. तर ही तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये पण सुंदर अशी हे पूर्ण मिरर वर्क ह्याच्यावरती दिलेलं आहे. आणि गज्जी सिल्क हे मटेरियल तुम्ही ऐकलेलं असेल, तर गज्जी सिल्क मटेरियल मध्ये ही साडी आहे. एकदम सॉफ्ट अशी साडी असणार आहे ह्या मटेरियल मध्ये. तर हा बघू शकता तुम्ही सुंदर असा मिरर वर्क मध्ये हा पदर आणि डिझाईन बघू शकता साडीवरती किती सुंदर दिलेली आहे. मस्त अशी प्रिंट दिलेली आहे ही. आणि जांभळ्या रंग तर काय उठून दिसतोय एकदम. तुम्ही वेगळा कलर तुमच्यासाठी घेऊ शकता, पण माझी नजर जांभळ्या रंगावर लगेच अशी अडून राहते. पुढे मग तुम्हाला ही अशा प्रकारे प्रिंट मिळणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला हे असे मिरर लावून दिलेले आहे. ते मिरर वरूनच पेस्ट केलेले असतात, सो असं वेगळं काही नाहीये त्याच्यामध्ये. अशी तर सिंपल तुम्ही अशा प्रिंटमध्ये साडी घेऊन हवं तर घरच्या घरी तुम्ही सुद्धा मिरर वरून पेस्ट करून घेऊ शकता, जर तुम्हाला मिरर वर्कच्या साड्या आवडत असतील तर. पण मी तुला मागेही सांगितलं होतं की मला स्पेशली हे असं मिरर वर्क वरून पेस्ट केलेले नाही आवडत, पण आता लेडीजला आवडत आहे जास्तीत जास्त ह्या साड्या.
सो ही बघा साडी अशीच तुम्हाला मिळणार आहे. साडीची प्रिंट खूप सुंदर दिसते आणि रंग खूप सुंदर दिसते आणि मेन म्हणजे हे फॅब्रिक एकदम इझी टू कॅरी आणि इझी टू ड्रेप असं असणार आहे. एकदम बटर सॉफ्ट असं हे फॅब्रिक आहे आणि हा जो काही आता गरमीचा सीझन चालू आहे ना त्याच्यासाठी ते एकदम ॲप्रोप्रिएट आहेत ह्या साड्या. आणि इतकं सुंदर ह्याचं ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता, म्हणजे आपलं बांधणी प्रिंटमध्ये आहे हे आणि ह्याचं मस्तच रेडी होईल ब्लाऊज तुम्ही स्टिच केल्याच्या नंतर. आणि खूप मोठा कपडा दिलेला आहे. सो डेफिनेटली ही साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करते, नक्कीच तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, नेक्स्ट सगळ्यांचा फेवरेट कलर असतो तो म्हणजे ब्लॅक. सो ब्लॅक लेवर जेवढे पण असतील त्यांना ही साडी डेफिनेटली आवडेल. ही सुद्धा एक प्रिंट अशी आहे की सध्या खूप जास्त गाजते एकदम ही साडी आणि मिरर वर्क मध्ये तर अतिशय सुंदर आहे. आणि ह्या साडीमध्ये पण मला आवडलेल्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पदराला काय सुंदर त्यांनी पर्लची ही लेस लावून दिलेली आहे, त्याच्यामुळे पदर किती सुंदर दिसतोय. आता ह्याच्यावरती सुद्धा मिरर वर्क आहे बरं का, पण मिरर कसे लावलेले आहेत तर वरून पेस्ट केलेले नाहीयेत. तर इकडे तुम्ही बघू शकता मिरर, हे बघा अशा प्रकारे म्हणजे थ्रेड आहे त्याच्यामध्ये मिरर आहे आणि हे रिअल मिरर नाहीये तर प्लास्टिक मिरर आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे की हे जे थ्रेड वर्क असतं ना बाजूला त्याच्यामुळे ते एकदम व्यवस्थित राहतात, म्हणजे त्याच जागेवरती राहतात, ते असे पडत वगैरे नाही. सो अशा साड्या असतील ना मिरर वर्कच्या तर त्या मी आवडीने नेसू शकते, कारण मग मला त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. बाकी वरून पेस्ट केलेले जे मिरर असतात ते मला नाही आवडत. सो अशा प्रकारे सुंदर याचा पदर आहे, तुम्ही बघू शकता. ब्लॅक विथ रेड असं कॉम्बिनेशन आहे आणि प्रिंट सुद्धा खूप सुंदर दिसते. सो पदर अतिशय देखणा दिसतोय एकदम. पुढे याची बॉर्डर तुम्ही बघू शकता, बॉर्डर किती सुंदर दिलेली आहे त्यांनी. आणि मध्ये मग तुम्ही बघू शकता बघा अशी पूर्ण छोटी छोटे 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 अशी एकदम ही अशी छान मस्त फ्लॉवर डिझाईन दिलेली आहे, त्याच्यावरती पूर्ण हे मिरर वर्क आहे, खूप सुंदर दिसतीये. आणि दोन्ही साईडला तुम्हाला ही अशा प्रकारची बॉर्डर मिळणार आहे. सो अशीच मग पुढे ही साडी असणार आहे, बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. साडीची लेंथ विड्थ खूप मस्त आहे एकदम आणि ह्या पण साडीचं जे फॅब्रिक आहे ते पण अतिशय सुंदर आहे एकदम. सो हे बघा अशा प्रकारे. आणि मग इकडे त्यांनी लास्टला आहे ना हा जो आहे पोर्शन ते आहे तुमचं ब्लाऊज पीस. ह्याला बाकी पोर्शन प्लेन आहे, पण इकडे त्यांनी अशा प्रकारे ही तुम्हाला बॉर्डर दिली आहे. सो ही तुम्ही स्लीव्सला वगैरे लावून घेऊ शकता, किंवा मग साधं ब्लॅक कलरचं कोणतंही किंवा रेड कॉम्बिनेशन त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये असं करून पण तुम्ही ह्याच्या बरोबर डेफिनेटली घालू शकता ब्लाऊज. सो ही पण साडी एकदम सुंदर आहे, नक्कीच तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, नेक्स्ट सुद्धा ही पर्पल रंगामधली साडी आहे. ऍक्च्युली याचा कलर मला बघताना वेगळा दिसला होता, बट मला रिसीव्ह झाला तर हा मला पर्पल शेडमध्येच मिळालेली आहे ही साडी. त्यांना पण कळलं असेल की हिला पर्पल जास्तच आवडतो म्हणून. इकडे तुम्ही बघू शकता ह्याची पण प्रिंट वगैरे खूप सुंदर आहे आणि पूर्ण मिरर वर्क आहे ह्याच्यावरती आणि तेच वरून पेस्ट केलेले असे मिरर आहे त्याच्यावर. ह्याची डिझाईन तुम्ही अजरक प्रिंटची बघू शकता. ही अजरक प्रिंटची एक ट्रॅडिशनल अशी खरं तर ही प्रिंट आहे अजरकमध्ये. तर ह्याच्यामध्ये फक्त कलर तुम्ही हवा तो तुम्हाला घेऊ शकता. मी ऍक्च्युली काहीतरी वाईन का असा थोडासा मरून शेडमध्ये मी बघितला होता, पण ऍक्च्युअल मध्ये रिसीव्ह झाली तर हा मला जांभळा रंग मिळाला आहे. तर अशा प्रकारे ही साडी असणार आहे आणि प्रिंट तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि मिरर वर्कमुळे ती अजून जास्त खुलून दिसते. सो अशा प्रकारे ही साडी असणार आहे आणि ही सुद्धा गज्जी सिल्क हे जे मटेरियल आहे ह्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला ही साडी मिळतीये. सो अशा प्रकारे पूर्ण ही साडी मग मिळणार आहे तुम्हाला. आणि ह्याची पण साडीची लेंथ विड्थ खूप मस्त दिलेली आहे. आणि इकडे शेवटी तुम्ही बघू शकता हे असणार आहे तुमचं ब्लाऊज पीस. सो डेफिनेटली ह्याचं ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेऊ शकता, खूप सुंदर दिसेल. आणि तो जो जांभळा रंग इतका सुंदर दिसतोय ना, सो साडी नेसल्यानंतर एक छान मस्त लुक मिळेल तुम्हाला. कशा वाटल्या ह्या साड्या तुम्हाला? आता सध्या ह्या ट्रेंडमध्ये आहेत म्हणून मी तुमच्यासाठी त्या घेऊन आलेली आहे आणि मला न्यू कलेक्शन मध्ये ह्या दिसल्या मिशोवरती म्हणून मी तुमच्यासाठी ह्या पटकन ऑर्डर केल्या, जेणेकरून तुम्हालाही त्या घेता येतील तुमच्यासाठी आणि डेफिनेटली तुमचे छान छान लुक्स तुम्ही क्रिएट करू शकाल. डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळ्या लिंक प्रोव्हाइड करून दिलेल्या असेल, त्याच्यावर ते जाऊन तुम्ही डेफिनेटली तुमच्यासाठी ह्या साड्या परचेस करू शकता. पुढे छान मस्त अशा पार्टीवेअर बांधणी साड्या अशा छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला पर्सनली काही बघायचं असेल आणि काही तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील आणि काही तुमचे सजेशन असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्या साड्या किंवा जे आउटफिट तुम्हाला बघायचे असेल ते ऑर्डर करून तुमच्याबरोबर त्याचे रिव्ह्यू शेअर करेन, जेणेकरून तुम्हालाही कळेल की
फोटोमध्ये बघणं आणि ऍक्च्युअलमध्ये आपल्याला जेव्हा ते प्रॉडक्ट रिसीव्ह होतात तेव्हा ते कसे या प्रकारे असतात तर ते मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगू शकते. सो डेफिनेटली तुम्ही पटापट कमेंट करून मला सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल ते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.